हाऊ टू मेक अ मर्डर लुक लाईक ट्रेकिंग ऍक्सिडेंट हे वाक्य सिया गोयलच्या गुगल सर्च हिस्ट्री मधून समोर आलंय। एखाद्या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाला सुद्धा मागे टाकेल अशी एक अत्यंत भयानक आणि नियोजनबद्ध हत्येची घटना सध्या राज्यभरामध्ये चर्चेचा विषय बनलाय। अर्थात केतन अग्रवाल हत्या प्रकरण। याचा जसा जसा तपास पुढे जातोय तसतसं या प्रकरणाला वेगळं वळण मिळतंय। एका मागोमाग एक धक्कादायक पुरावे सुद्धा हाती लागतायत आणि यावरूनच हा कट एका दिवसाचा नव्हता, तर यासाठी चांगलीच पूर्वतयारी सिया गोयलने आणि तिच्या प्रियकराने केल्याचं सुद्धा उघड झालंय। शिवाय एकदा नाही तर तब्बल 3 वेळा यापूर्वी केतनला संपवण्याचा प्लॅन केल्याचं सुद्धा समोर आलंय। चला तर तो प्लॅन नेमका कसा आखण्यात आला होता, पोलिसांच्या आणखी काय काय हाती लागलंय, या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बोलूयात। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। 18 जून रोजी लोहगडावरून केतन अग्रवालचा फोटो काढताना तोल जाऊन खोल दरीत पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली। पण हळूहळू हा अपघात नाही तर होणाऱ्या पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने रचलेला मास्टर मर्डर प्लॅन होता हे निष्पन्न झालं। हा प्लॅन कसा आखला गेला होता, सियाने काय काय केलं होतं, पाहूयात। पहिला धक्कादायक पुरावा जो हाती लागला तो म्हणजे गुगल सर्च हाती आलाय। म्हणजेच लोहगडावरून ढकलण्याआधी सियाने केतनच्या हत्येचा कट गुगलवर सर्च करून शिजवला होता अशी माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे। तिने गुगलवर खून ट्रेकिंग अपघातासारखा कसा दाखवायचा इंग्रजीमध्ये सर्च केलं होतं। हाऊ टू मेक अ मर्डर लुक लाईक ट्रेकिंग ऍक्सिडेंट असं तिने शोधलं होतं। शिवाय हा कट पूर्णत्वास आणण्यापूर्वी चेतन आणि सिया हे एका कॅफेमध्ये भेटले होते आणि केतन अग्रवाल याला कसं मारायचं याचा प्लॅन बनवला होता। लोहगडावर कुठल्या पॉइंट वरून केतनला ढकलून दिलं जाऊ शकतं हे त्या दोघांनी डिस्कस केलं होतं। इतकंच नाही तर केतन अग्रवालच्या कुटुंबियांच्या दाव्यानुसार याआधी सुद्धा सियाने केतनला संपवण्याचा प्रयत्न केला होता। केतनला एकतर ट्रेकिंगची प्रचंड आवड होती आणि तो एक अनुभवी ट्रेकर सुद्धा होता, त्यामुळे त्याची आवड लक्षात घेऊन सियाने कित्येक वेळा त्याला लोहगडावर नेण्याचा हट्ट सुद्धा केला होता आणि त्यानुसार ती लोहगडाची रेकी करत होती असं बोललं जातंय। आणि ती कशा पद्धतीने ती रेकी केली ते आता पाहूयात। तर तारीख होती 31 मे। दोघं पहिल्यांदा लोहगड किल्ल्यावर गेले जेणेकरून तिथल्या जागांची माहिती मिळवता येईल। त्यानंतर 4 जून रोजी दुसऱ्यांदा जाण्याचा बेत आखण्यात आला होता, मात्र केतनच्या आईने विरोध केल्यामुळे तो प्लॅन रद्द झाला। त्यानंतर तिसऱ्यांदा म्हणजेच 14 जून रोजी सियाने पुन्हा एकदा हट्ट केला आणि केतनला लोहगडावर ती घेऊन गेली। त्यानंतर 18 जून तारीख 19 जूनला या दोघांचं ऑलरेडी महाबळेश्वरला जाण्याचं नियोजन आधीच ठरलेलं होतं, तरी देखील सियाने तिच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 18 जून रोजी पुन्हा लोहगडाला जाण्याचा प्रचंड हट्ट केला। याशिवाय या कटाचा एक भाग म्हणून या महिन्याच्या सुरुवातीला केतन आणि सियाची इंडोनेशियातील बाली इथे एक प्री वेडिंग ट्रिप सुद्धा आयोजित करण्यात आली होती। दोघंही मुंबई विमानतळावर पोहोचले होते, मात्र तिथे पोहोचल्यावर अचानक केतनचा पासपोर्ट गहाळ झाल्याचं समोर आलं आणि त्यांना परत यावं लागलं। आणि पोलिसांच्या माहितीनुसार सियाला केतन सोबत बालीला जायचं नव्हतं, त्यामुळे तिने विमानतळावर जाण्यापूर्वी केतनचा पासपोर्ट लपवून ठेवला होता असं देखील म्हटलं जात आहे। यानंतर हे प्रकरण समोर आलं। 18 जूनला केतनचा अपघात झाल्याचं सगळीकडे सियाने सांगितल्यानंतर त्याचा तपास सुरू झाला। सुमारे 400 फूट खोल दरीतून 3 तास शोध मोहिमेनंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला। त्याच्या घरी त्याचा मृतदेह आणल्यानंतर तेव्हा मात्र सियाच्या चेहऱ्यावर जराही दुःख नव्हतं, ना तिच्या डोळ्यामध्ये कुठले अश्रू होते। त्यानंतर 21 जूनला त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। तेव्हा देखील सिया सांत्वनासाठी केतनच्या घरच्यांकडे पोहोचली, परंतु तेव्हा सुद्धा तिच्या चेहऱ्यावर दुःखाचा एक भाव सुद्धा नव्हता। तेव्हा मात्र केतनची बहीण संजनाने सियावर प्रश्नांचा भडीमार केला आणि तुम्ही कुठे कुठे गेला होतात, काय काय केलं, फोटो काढताना पाय नेमका कसा घसरला आणि तेव्हा तू खरंच फोटो काढत होती का, असे अनेक प्रश्न सियाला विचारले गेले आणि त्यामुळे संजनाच्या या प्रश्नांनी सियावरचं संशय अधिकच वाढत गेलं आणि या तपासाची चक्र वेगाने फिरली। घरच्यांच्या बोलण्यामध्ये चेतनचं नाव सुद्धा समोर आलं होतं। घरच्यांचा दुसरा महत्त्वाचा दावा असा होता की केतनला ट्रेकिंगची प्रचंड आवड होती आणि तो एक अनुभवी ट्रेकर होता, मात्र ज्या ठिकाणावरून तो कोसळल्याचा बनाव रचण्यात आला ती भौगोलिक स्थिती पाहता केतन सारखा अनुभवी तरुण तिथून स्वतःहून पडणं निव्वळ अशक्य असल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांनी केला होता आणि त्यामुळे त्यानुसार सुद्धा पोलीस तपास करतच होते। पोलिसांनी तपासामध्ये सिया आणि चेतनचे कॉल रेकॉर्डिंग तपासले आणि त्यातूनही धक्कादायक आकडा समोर आलाय आणि तो असा की गेल्या 6 महिन्यांमध्ये 2004 वेळा सिया आणि चेतनचं बोलणं झालं होतं आणि सुमारे 300 हून अधिक तासांची
क्षणांची रेकॉर्डिंग सुद्धा हाती लागली आहे। शिवाय लोहगडावरील सीसीटीव्ही मध्ये एक तरुण संशयास्पद कपड्यामध्ये आढळला। त्यानं चक्क हिवाळी कपडे घातले होते, कडक उन्हामध्ये वुलनची हुडी, डोक्याला हेडफोन, हे सगळं लोहगडाच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसून येतंय आणि ज्यामुळे संशय अधिकच वाढत गेला। त्याबद्दल चौकशी केली असता तो चेतन असल्याचं समोर आलं आणि चेतनने पोलिसांना चकवा देण्यासाठी 18 तारखेला स्वतःचा फोन स्वतःजवळ न ठेवता तो दुकानामध्ये ठेवला होता। म्हणजेच 18 तारखेला चेतनचं लोकेशन लोहगडावर न दाखवता मार्केट यार्ड या परिसरामध्ये दाखवत होतं आणि याचं कारण म्हणजे चेतनने चालाकीने आपल्या कामगाराचा फोन घेऊन तो लोहगडावर पोहोचला होता। शिवाय चेतन लपून लपून सुद्धा केतन आणि सियावर पाळत ठेवत होत असल्याचं सुद्धा समोर आलंय। दरम्यान सिया गोयल बद्दल आणखी खादरवून टाकणारी बाब अशी समोर आली आहे की सियाचं फेब्रुवारी महिन्यामध्ये केतन सोबत साखरपुडा झाला होता। येत्या नोव्हेंबरला दोघांचा थाटामाटात लग्न होणार होतं, पण तिचं इतर काही मुलांसोबत प्रेमसंबंध होते। शिवाय तिचे इतर मुलांसोबतचं अश्लील चॅटिंग सुद्धा समोर आलेलं आहे। दरम्यान परदेशातून उच्च शिक्षण पूर्ण करून नुकताच वडिलांच्या व्यवसायामध्ये स्थिरावलेला 24 वर्षीय तरुण उद्योजक केतन अग्रवाल घरामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या त्याच्या शाही विवाहाची जय्यत तयारीमध्ये होता। त्यासाठी जयपूरमध्ये 17 कोटी रुपये खर्च करून पॅलेस सुद्धा बुक करण्यात आला होता। शिवाय 2 प्रायव्हेट जेट सुद्धा बुक करण्यात आले होते आणि म्हणून केतन सुद्धा आनंदी होता। शिवाय गेल्या काही दिवसांमध्ये केतन आणि सियाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर सुद्धा चांगलेच व्हायरल झालेत, ज्यात केतनने सियाला सरप्राईज दिल्याचं सुद्धा दिसून येतंय आणि त्यामध्ये सुद्धा दोघंही आनंदी असल्याचं दिसतंय। परंतु तुम्हाला ऐकून धक्का बसेल, अग्रवाल कुटुंब आणि सियाचं कुटुंब हे एकमेकांना तब्बल 35 वर्षांपासून ओळखत होतं आणि इतके जुने आणि कौटुंबिक संबंध असल्यामुळेच हे लग्न ठरवण्यात आलं होतं। दोन्ही कुटुंब पुण्यातील चांगले श्रीमंत घराणं, पण सियाला हे लग्न मान्य नव्हतं। सिया गोयल मार्केट यार्डातील मसाल्याचे मोठे व्यापारी असलेल्या गोयल यांची मुलगी, तर केतन हा विशाल अग्रवाल या व्यावसायिकाचा मुलगा आहे। बरं, चेतन चौधरी हा सुद्धा व्यावसायिक असून त्याचं सुद्धा पुण्यातील मार्केट यार्ड परिसरामध्ये दुकान आहे आणि त्याच्या दुकानाच्या शेजारी सियाचं दुकान होतं आणि तिथेच त्यांचं प्रेम जडलं आणि हे नातं पुढे गेलं। जवळपास 1 वर्षांचं त्यांचं हे प्रेम, मात्र तिचं लग्न ठरल्याने दोघंही अस्वस्थ होते आणि त्यातूनच सिया आणि चेतनने केतनच्या या खुनाचा अख्खा प्लॅन आखला आणि आज जेलची हवा खातायत। काल केतनच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना त्या पोरीला माझ्या मुलाशी लग्न करायचं नव्हतं तर सांगायचं होतं, अशी त्या हतबल बापाची वाक्य आहेत। 20 वर्षांची सिया, 23 वर्षांचा चेतन आणि 25 वर्षांचा मृत केतन। एका चुकीच्या निर्णयामुळे, एका चुकीच्या पावलामुळे आज दोन्ही कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत आणि तिघांचं आयुष्य खराब झालंय। या घटनेनं अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय। सध्या सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांना सुद्धा 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। शिवाय पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास सुद्धा अजून करतायत आणि यामध्ये केतनला न्याय मिळावा म्हणून प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळे आता अजून यापुढे काही धक्कादायक माहिती हाती लागतेय का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तुर्तास आपण इथेच थांबूया, मात्र तुमचं याबद्दलचं मत काय? तुम्ही आतापर्यंत याबद्दलची माहिती ऐकली होती का? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राईब करा।